नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी डॉक्टर गणेश टेकाळे, सीनियर ॲग्रोनॉमिस्ट, स्पेशालिटी न्यूट्रिएंट डिव्हिजन, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कडून बोलत आहे. मी एम-एस-सी हॉर्टिकल्चर, पी-एच-डी हॉर्टिकल्चर शिक्षण घेतले असून गेल्या 9 वर्षापासून विविध पिकांमधील अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर कार्य करत आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करत आहे. आजच्या या एक्सपर्ट स्पीक या सत्रामध्ये अ, अत्यंत महत्वाचं अन्नद्रव्य म्हणजे सल्फर याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, अ, या आजच्या सत्रामध्ये सल्फर हे अन्नद्रव्य आपल्यासाठी, आपल्या पिकासाठी किती महत्वाचं आहे, तर त्याचं महत्व सल्फर नसल्यामुळे आपल्या पिकामध्ये कुठल्या कमतरता येऊ शकतात आणि आपल्या पिकामध्ये काय-काय लॉसेस होऊ शकतात, आपण ते बघणार आहोत. सल्फरचं मोड ऑफ ॲक्शन आपण बघणार आहोत आणि सल्फर आपल्या पिकासाठी कसं फायदा देऊ शकतं, आपल्या जमिनीमध्ये सल्फर ॲज अ सॉइल कंडिशनर कसं काम करतं, याविषयी आपण आज बघणार आहोत. त्याचबरोबर सल्फर सोर्स आहे म्हणजे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी. तर ही सल्फरची डिफिशियन्सी कशी दूर करू शकते आपल्या शेतकरी बांधवांसाठी, तर सल्फोमॅक्स प्रॉडक्ट वापरून तर ते पण आपण आज बघणार आहोत. अ, आपल्या सर्वांना माहीत आहे, की कुठल्याही पिकासाठी टोटल 17 अन्नद्रव्यांची गरज असते. तर 17 अन्नद्रव्यापैकी जर आपण प्रमुख अन्नद्रव्य जर बघितले, त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे आणि चौथं जे महत्त्वाचं अन्नद्रव्य येतं ते म्हणजे सल्फर. आज सल्फरची गरज प्रत्येक पिकासाठी खूप जास्त आहे. या पृथ्वीतलावर प्रत्येक जीव, मग तो मोठा निळा व्हेल असो किंवा सूक्ष्म परमेसियन हा सूक्ष्म जीव असो, तर या सर्वांचं जे भवितव्य अवलंबून आहे, तर ह्या प्रमुख 6 घटकावर अवलंबून आहे. ते म्हणजे कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे आणि दुसरं म्हणजे सल्फर आहे. आता सल्फरचं कार्य प्रत्येक पिकामध्ये हे वेगळं असू शकतं किंवा त्याच्या कमतरता वेगळ्या असू शकतात. परंतु जर आपण बघितलं सल्फर एक्झॅक्ट काय काम करतं, पिकामध्ये काय फायदा करून देतं, हे आपण बघूया. सल्फर म्हणजेच गंधक सर्वात प्रथम अॅमिनो ॲसिड सिंथेसिस करण्यासाठी आपल्याला आपल्या पिकामध्ये फायदा होतो. आणि हेच अॅमिनो ॲसिड्स पुढे जाऊन त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं. प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर पिकामध्ये एनर्जी क्रिएट करण्याचं काम या गंधकाचं असतं. क्लोरोफिलची निर्मिती करणं, प्रोटीनचं सिंथेसिस करणं, एन्झाईम सिक्रेट करणं किंवा काही ॲसिड्स बनवणं, हे सल्फरचं प्रमुख पिकामध्ये काम आहे. त्याचबरोबर काही पिकामध्ये पंजेन्सी, तिखटपणा वाढवणं, काही फ्लेवर्स तयार करणं, एरोमा क्रिएट करणं, हे आपल्या गंधकाचं महत्त्वाचं काम आहे. तर याच्या पलीकडं जर आपण ॲज अ सॉइल कंडिशनर म्हणून जर कुठलं न्यूट्रिएंट कामं करत असेल, ते म्हणजे सल्फर. जर जमिनीचा पी-एच वाढलेला असेल, अन्नद्रव्यांचा अपटेक सुधारण्यासाठी पण आपल्याला सल्फरची आहे. त्याचबरोबर पिकामध्ये रोगप्रतिकार क्षमता तयार करण्यासाठी आपल्याला गंधकाची खूप मोठी भूमिका दिसते. तर आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया, सल्फर एक्झॅक्ट कसं काम करतं. तर सर्वात महत्त्वाचा रोल जर आपण सल्फरचा बघितला, तो आहे अॅमिनो ॲसिड्स तयार करणं. कुठलंही पीक असू द्या, तर अॅमिनो ॲसिड सिंथेसिस करण्यासाठी गंधकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. जवळपास एक 15 ते 20 प्रकारचे अॅमिनो ॲसिड्स आपल्या पिकासाठी लागतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, ते मिथोनाईन आणि सिस्टीन. हे जे 2 अॅमिनो ॲसिड्स आहे, हे आपल्या पिकाच्या वाढीसाठी, पिकाच्या विविध अवस्थेमध्ये आपल्याला हे अॅमिनो ॲसिड्स गरजेचे असतात. आणि ह्या अॅमिनो ॲसिडचं सिंथेसिस होण्यासाठी आपल्याला जवळपास 90% गंधकाची गरज त्या अॅमिनो ॲसिड्स असते. तर हे जे अॅमिनो ॲसिड्स आहे, हे जर आपल्याला परिपूर्ण पिकामध्ये सिंथेसिस झाले, तर कुठल्याही प्रकारची आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही. पिकाची वाढ चांगली होईल, पिकामध्ये आपल्याला फुटवे चांगले मिळतील. आणि जर गंधक कमी असेल, मात्र आपल्याला पिकाची वाढ खुंटलेली दिसेल, पाने पिवळे झालेले दिसतील किंवा जे प्रोटीन सिंथेसिस व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस होणार नाही आणि ते पीक लवकर इतर कीड आणि रोग यांना बळी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आता दुसरं बघूया, सल्फरचा अजून काय फायदा आहे? तर महत्त्वाचं म्हणजे फॉर्मेशन ऑफ क्लोरोफिल किंवा क्लोरोफिलची निर्मिती करण्यासाठी गंधकाचं दुसरं महत्त्वाचं काम आहे. तर गंधकामुळं काय होतं? क्लोरोफिल तयार होतो आणि तो क्लोरोफिल पानांना हिरवा रंग देतो.
आणि हाच क्लोरोफिल आपल्याला फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी म्हणजे ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण क्रिया होते ती सक्षम करण्यासाठी आपल्याला क्लोरोफिलचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. दुसरं इम्पॉर्टन्स म्हणजे हा जो गंधक आहे हा एस ॲडेनोसिल मिथ्योनाइन या संयुगाचे पूर्वद्रव्य हा घटक आहे. तर याचा फायदा आपल्याला असा होतो, जो काही क्लोरोफिल तयार होतो त्याला चालना देण्यासाठी या ॲडेनोसिल मिथ्योनाइनचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. त्यासाठी आपल्याला गंधक वापरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे प्रोटीन्स आणि विविध प्रकारचे एन्झाईम्स, काही ऍसिड्स बनवण्यासाठी पण आपल्याला गंधकाची खूप मोठी भूमिका दिसते. तर याच्यामध्ये जर बघितलं, काही डायसल्फाइड्स बॉन्ड्स आहेत आणि विविध प्रकारचे जर प्रोटीन्स बघितले आपण, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं प्रोटीन आहे थायरॉइड ऑक्सिन. त्यानंतर मिथिओनाइन, सिस्टीन, काही सल्फर बॉन्ड्स आहेत, काही कोएन्झाइम्स आहेत. तर हे जे सर्व प्रोटीन्स मॉलिक्युल्स आहे, एन्झाइम्स आहे, ऍसिड्स आहे, याचं पिकामध्ये सिक्रेशन होण्यासाठी, पिकामध्ये याची निर्माण करण्यासाठी आपल्याला सल्फर हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. मग आपण सपोज गंधक नाही दिला, सल्फर नाही दिला पिकामध्ये किंवा कमतरता असेल, तर मग ते पीक, त्याची वाढ न होणं किंवा इतर किडी रोगांना ते वारंवार बळी पडणं, हे असे आपल्याला प्रकार आढळून येतात. इव्हन फ्लॉवरिंगमध्ये प्रॉपर फ्लॉवरिंग न होणं, पिकांची सेटिंग न होणं, हे आपल्याला गोष्टींना सामोरे जावं लागतं. त्यानंतर सल्फरचं जर एक मोठी भूमिका म्हटलं, तर तेलबिया पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी गंधकाची खूप मोठी भूमिका आहे. तर याच्यामध्ये एक्झॅक्टली होतं काय, की ग्लुकोसायनोलेट्स नावाचा एक घटक आहे. तर तो घटक त्या तेलबिया पिकामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि ग्लुकोसायनोलेटची लेव्हल वाढवण्यासाठी गंधक हे खूप महत्वाची भूमिका बजावतं. तर ग्लुकोसायनोलेटची जर लेव्हल वाढली, तर तेलबिया पिकामध्ये जे तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला अत्यंत चांगला असा फायदा होतो. त्याचबरोबर गंधकामुळं आपल्याला दुसरा जर महत्वाचा फायदा म्हटलं, की ज्या तेल साठवणारे जे अवयव असतात, त्याची निर्मिती करण्यासाठी पण आपल्याला या गंधकाचा खूप महत्वाचा रोल आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं, तर भरपूर सारे तेलबिया पिकं आहेत, जसं की त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, मोहरी आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॉटन आहे, ज्याला आपण कापूस म्हणतो. तर हे जे पिकं आहे, या पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा गंधकाचा होतो. तर काही तज्ञांनी याच्यामध्ये खूप मोठं संशोधन केलं आणि तो जो रिसर्च झाला, रिसर्च नंतर हे त्या ठिकाणी आपल्याला काही फाइंडिंग्स मिळाल्या, की जवळपास गंधक जर एक प्रॉपर मात्रेमध्ये जर आपण या तेलबिया पिकांना दिलं, जवळपास 5% किंबहुना त्यापेक्षा अधिक आपल्याला तेलाचं प्रमाण जास्त त्या पिकामध्ये मिळालेलं आहे. आणि तेलाचं प्रमाण जास्त मिळालं म्हणजेच आपल्या शेतकरी बांधवांचा काय फायदा होतो? आपल्याला त्या ठिकाणी वजन चांगलं मिळतं, गुणवत्ता चांगली मिळते आणि एकंदरीत आपल्याला बाजारभाव चांगले मिळू शकतात. आता याच्यामध्ये काही तज्ञांनी एक संशोधन केलं, म्हणजे कुमार आणि त्यांचे सहकारी 2009 मध्ये बनारस हिंद युनिव्हर्सिटी वाराणसी या ठिकाणी त्यांनी रिसर्च केला आणि तो जो रिसर्च होता, इफेक्ट ऑफ सल्फर लेव्हल्स ऑन यील्ड अँड क्वालिटी ऑफ इंडियन मस्टर्ड. त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या सल्फरच्या मात्रा त्या मोहरी या पिकासाठी दिल्या. तर त्या मात्रा जर बघितल्या, 15 किलो प्रति हेक्टर सल्फर वापरला. दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये 30 किलो प्रति हेक्टर सल्फर वापरला. तिसऱ्या ट्रीटमेंटमध्ये 45 किलो प्रति हेक्टर सल्फर वापरला आणि एकाच्यामध्ये सल्फर वापरला नाही. तर त्यांना असं लक्षात आलं, की सल्फर मात्रा दिल्यानंतर तेलाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या ठिकाणी उत्पादन वाढलेलं आहे. जवळपास 2 ते 3 टन प्रति हेक्टर हे मोहरीचं उत्पादन वाढलेलं आहे. प्रोटीनचं प्रमाण त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मिळालेलं आहे आणि एकंदरीत बघता पिकाची गुणवत्ता त्याचबरोबर जी उत्पादकता म्हणतो आपण, हे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीत मिळालेलं आहे. आता इतर काही पिकामध्ये सल्फर वापरल्यामुळं खूप सारे बदल्स आढळून येतात. बदल्स म्हणजे कुठले? एक पीक आपल्या पिकामध्ये विशिष्ट प्रकारचा एरोमा किंवा सुगंध म्हणू शकतो किंवा एक प्रकारची टेस्ट म्हणू. तर कुठले पिकं आहेत असे? आपण उदाहरण घेऊया कांद्याचं. तर कांद्यामध्ये एक अल्कलॉइड्स असतं ॲलिल प्रोपिल डायसल्फाइड्स किंवा लसणामध्ये असतं डायलिल डायसल्फाइड्स किंवा बाकीचे पण भरपूर सारे पिकं आहेत. जसं टोमॅटो आहे, स्ट्रॉबेरी आहे, मुळा आहे, पोटॅटो आहे. तर या पिकामध्ये पण एक विशिष्ट प्रकारचं अल्कलॉइडचं सिंथेसिस करण्यासाठी, त्याचं निर्माण करण्यासाठी सल्फरची खूप मोठी भूमिका आहे. तर आता कांद्यामध्ये काय होतं? कांद्यामध्ये जर ह्या ॲलिल प्रोपिल डायसल्फाइडचं जर सिंथेसिस चांगल्या पद्धतीत झालं, हे केव्हा होईल?
ज्यावेळेस आपण सल्फरची मात्रा देऊ त्यावेळेस. जेव्हा सल्फरचं ॲप्लिकेशन करू, त्यानंतर त्याच्यामध्ये ते अल्कलॉइड सिंथेसिस होईल आणि याचा फायदा असा होतो, की जेवढं त्याच्यामध्ये अल्कलॉइड सिंथेसिस जास्त होईल, तेवढं त्या कांद्यामध्ये तिखटपणा जास्त बनतो. तो कांदा स्टोरेजमध्ये तेवढा जास्त टिकतो. तर कांद्याची टिकवून क्षमता वाढवण्यासाठी डायरेक्टली आपल्याला सल्फरची खूप मोठी भूमिका आहे, म्हणजेच गंधकाची. सेम लसणामध्ये आहे, एक विशिष्ट प्रकारची पंजेन्सी डेव्हलप करण्यासाठी आपल्याला गंधकाची खूप मोठी भूमिका आहे. त्याचबरोबर आपण कॅप्सिकम असेल, ढोबळी मिरची असेल किंवा मिरची असेल. मिरचीमध्ये जे कॅप्सेसिन नावाचं जे अल्कलॉइड्स आहे, याची निर्मिती करण्यासाठी सल्फरची खूप मोठी भूमिका आहे. जी पंजेन्सी म्हणतो आपण. तर या पिकामध्ये पंजेन्सी तयार होणं, त्या पंजेन्सीमुळं त्या पिकाची टिकवून क्षमता वाढते, त्याची गुणवत्ता वाढते आणि एकंदरीत आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्याचा फायदा हा होत असतो. आता काही रिसर्च पण झालेले आहेत याच्यामध्ये. तर याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कांद्यावर एक रिसर्च करण्यात आला. त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, की सल्फरच्या विविध मात्रा वापरल्या गेल्या. 15 किलो प्रति हेक्टर, 25 किलो प्रति हेक्टर, 40 किलो प्रति हेक्टर अशा वेगवेगळ्या सल्फरच्या मात्रा त्या कांदा पिकाला देण्यात आल्या. आणि त्यांच्या असं लक्षात आलं, की सल्फर दिल्यानंतर त्या कांद्याची त्या कांद्यामध्ये पंजेसी चांगल्या पद्धतीत वाढली. त्याचबरोबर कांद्यामध्ये जे अ, गोल्टी कांदा म्हणतो आपण त्याला किंवा राउंड बल म्हणतो. तर त्याच्यासाठी सुद्धा त्या सल्फरचा फायदा झाला. कसं असतं, एका एकरमध्ये कांद्याचं साधारणतः 15 ते 20 टन आपल्याला उत्पादन मिळू शकतं. परंतु त्याच्यामध्ये जर तुमचे 20% चपटे कांदे किंवा चिंगडी कांदे, जोड कांदे जर असतील, तर आपला एकंदरीत आपल्या नफ्यामध्ये त्याचा तोटा होतो. तर आपल्याला जवळपास 95% ते 100% आपले गोल्टी कांदे किंवा एकसारखे कांदे कसे बनतील, याकडे जर आपण लक्ष दिलं, तर आपल्याला त्याचा फायदा जास्त होतो. आणि हे कशाच्या माध्यमातून शक्य आहे? हे आपल्याला गंधक दिल्यानंतर आपल्याला हे इझिली शक्य आहे. तर कांद्याचा प्रॉपर साईज बनवण्यासाठी, त्याचबरोबर कांद्याची टिकवून क्षमता वाढवण्यासाठी, कांद्यामध्ये आपल्याला इतर अन्नद्रव्यांचा अपटेक होण्यासाठी या गंधकाची खूप मोठी गरज आहे. आणि या रिसर्चच्या माध्यमातून ते जे सायंटिस्ट आहे, भालेकर आणि त्यांचे सहकारी त्यांनी हेच मांडलं, की सल्फर दिल्यानंतर कांद्याची टिकवून क्षमता वाढते. त्याच्यामध्ये ॲलिल प्रोपिल डायसल्फाइडचं सिंथेसिस जास्त प्रमाणात होतं. कांद्यामध्ये एकसारखा कांदा मिळतो. त्याचं आकारमान चांगलं मिळतं, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांसाठी बाजारभाव मिळतो. त्याचबरोबर कलर, शायनिंग हे पण आपल्याला कांद्यामध्ये हे अधिक दिसून आलेलं आहे. आता याच्या पलीकडं गंधकाचं किंवा सल्फरचं दुसरं एक महत्त्वाचं काम म्हणजे, की जे काही कीड आणि रोग याचा प्रादुर्भाव होतो, तर त्याचं संरक्षण करण्यासाठी पण सल्फरची खूप मोठी भूमिका आहे. तर यामध्ये जर बघितलं एक ग्लुटॅथिओन आणि दुसरा ग्लायकोसायनोलेट सिनिग्रीन आणि ग्लायकोसायनोलेट सिनालिबिन असे जे कंटेंट्स आहेत, हे घटक आहेत. हे घटकचं जर सिंथेसिस झालं, तर आपल्याला जे कीड आणि रोग यांच्या विरुद्ध संरक्षण करण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा होतो. तर ते जे ग्लुकोसायनोलेट्स जे हे आहे, हे जर सिंथेसिस चांगल्या पद्धतीत झालं, तर कीड रोग यांच्यापासून होता येईल. त्याचबरोबर ग्लुटाथिओन जे आहे, यामुळं काय होतं, जे जमिनीमध्ये जे हेवी मेटल्स आहे किंवा टॉक्सिक सबस्टन्सेस आहे, त्याच्यामध्ये कॅडमियम आहे, आर्सेनिक आहे, क्रोमियम आहे. हे जे हेवी मेटल्स आहे, यांची पिकामध्ये ट्रान्सपोर्टेशन किंवा उपलब्धता होऊन देत नाही. तर अशा प्रकारे पण आपल्याला या सल्फरचा खूप मोठा आपल्या पिकामध्ये फायदा होत असतो. तर दुसरं पण काही आपल्याला सल्फरमुळं फायदा होतो. जसं की अ, सल्फर हे आपल्याला एक जमिनीसाठी किंवा मातीसाठी एक वरदान ठरलेलं आहे. सल्फरची भूमिका ॲज अ सॉइल कंडिशनर काम करतं. याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे, अँटी फंगल प्रॉपर्टी आहे. जर आपण हे जमिनीमध्ये वापरलं, ज्या काही जमिनी आहेत ज्यांचा पी-एच वाढलेला आहे, जमिनीमध्ये सोडियम जास्त आहे, क्षारयुक्त जमिनी आहे किंवा काही चुनखडीयुक्त जमिनी आहे, अशा जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण कमी करण्यासाठी, क्षारांचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला सल्फरची खूप मोठी त्या ठिकाणी मदत लागते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सल्फरचा जर रोल म्हटलं, नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा अपटेक यांची उपलब्धता आपल्या कांद्यामध्ये किंवा इतर पिकामध्ये होण्यासाठी या सल्फरची खूप मोठी आपल्याला मदत होते. तर आपण जर हे सल्फर सुरुवातीला आपण बेसल डोसमध्ये वापरलं, तर ते मुळांच्या कक्षेमध्ये एक कवच म्हणून काम करतं. जमिनीचा पी वाढला असेल, तर पी कमी करण्यासाठी काम करतं. पाणी जरी खराब असेल, तर पाण्याला पण न्यूट्रल करण्यासाठी याचं काम करतं.
त्याचबरोबर इतर अन्नद्रव्यांचं वहन करण्यासाठी आपल्याला या सल्फरची खूप मोठी मदत होते. आता याच्या पलीकडं अजून काही आपल्याला फायदा होतो. जसं की पिकामध्ये रोगप्रतिकार क्षमता तर तयार होतेच सल्फर वापरल्यामुळं. त्याचबरोबर जे काही पिकामध्ये स्ट्रेस येतात किंवा ताण येतात. ताण कशामुळे येतात? हवामानामध्ये जे बदल होतात त्याच्यामुळे पण ताण येऊ शकतो. अतिरिक्त पाऊस झाला तेव्हा पण पिकामध्ये ताण येऊ शकतो किंवा पिकाला पाण्याचा ताण बसला तेव्हाही ताण येऊ शकतो किंवा रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला तेव्हाही पिकामध्ये ताण येऊ शकतो. पीक हे स्ट्रेसमध्ये जाऊ शकतं. तर ह्या अशा कंडिशनमध्ये जर आपण आपल्या पिकाला सल्फर दिलेला असेल, तर त्या पिकामध्ये ताण सहन करण्याची क्षमता तयार होते. तरी का होते क्षमता? कारण याच्यामध्ये जे मेन 2 घटक आहे, एक तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ॲब्सेसिक ॲसिड आणि ग्लुटाथिओनिन. तर हे जे कंटेंट आहे, तर ह्या कंटेंटचं सिक्रेशन होतं आणि पिकाला आपल्याला ताण सहन करण्याची क्षमता आपल्या पिकामध्ये तयार होते. तर याचा फायदा आपल्याला असा होऊ शकतो, पिकाची वाढ चांगली होऊ शकते आणि पिकामध्ये आपल्याला एक चांगले बदल हे दिसून येऊ शकतात. तर आता आपण या सल्फरचे फायदे बघितले सर्व. तर यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, की सल्फरची कमतरता. आपल्या जमिनीमध्ये गंधकाची कमतरता किती आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे किंवा हे माहीत करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर आपल्या पूर्ण भारतामध्ये जर बघितलं जवळपास 35 ते 40% जमिनीमध्ये गंधकची कमतरता आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला, जवळपास एक 60 ते 65% जमिनीमध्ये सल्फर हा नाहीसा झालेला आहे. तर एक आपण पूर्ण जर याचा विचार केला, जवळपास जर आपल्या पूर्ण अ, भारतामध्ये 35 ते 40% जर गंधक कमी असेल, जो 13 टन गंधकाची मात्रा प्रत्येक वर्षी जी लागणारी मात्रा आहे आणि आपण देतोय ती फक्त 8 टन प्रत्येक वर्षामध्ये आपल्या पिकांना. पूर्ण ऑल इंडियाचा विचार केला तर. म्हणजे 5 टन गंधक हा कमी जातोय जमिनीमध्ये. आपण गंधकाचं प्रमाण कमी वापरतोय आणि त्यामुळं आपल्याला आपल्या पिकामध्ये जी उत्पादन क्षमता ही कमी दिसते आणि गुणवत्ता पण कमी दिसते. इंडिया लेव्हलला ठीक आहे, परंतु महाराष्ट्र लेव्हलला आपल्या राज्यामध्ये जर बघितलं जवळपास 65% सल्फरची कमतरता आहे. तर ही कमतरता आपल्याला भरून काढण्यासाठी आपल्याला वेळेवर पिकांना सल्फरचा पुरवठा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला अ, माती परीक्षण जर आपण केलं, तर आपल्याला गंधकाची कमतरता किती प्रमाणात आहे हे आपल्याला समजून येऊ शकतं. तर कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी मार्फत आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण माती परीक्षण करून देतो. आपली मोफत सुविधा आहे. फक्त आपले सॅम्पल्स आमच्या लॅबपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही जर काम केलं, तर आपण सल्फरच आहे, एन-पी-के प्लस ऑल मायक्रोन्यूट्रिएंट्स याची आपण तपासणी करून योग्यरित्या आपल्याला या ठिकाणी आम्ही रिकमेंडेशन देऊ शकतो, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आता आपण बघूया, की सल्फरची कमतरता का आहे ते? हे सल्फरची कमतरता आपल्या जमिनीमध्ये, आपल्या पिकामध्ये येण्याचे काय प्रमुख कारण आहे? एक तर सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे, की आपण गंधकयुक्त खतांचा वापर करत नाहीये. आपण कुठले खतं वापरतोय? नत्रस पूरक पालाशयुक्त खतं वापरतोय. म्हणजेच कुठले? आपण युरिया वापरतोय, आपण 10-26 वापरतोय, आपण डी वापरतोय. परंतु जे गंधकयुक्त खत आहे, याचा आपण वापर न केल्यामुळं आपल्याला गंधकाची कमतरता ही आढळून येते. त्याचबरोबर दुसरं जर बघितलं, की सेंद्रिय खतं पाहिजे अशा प्रमाणात वापर न होणं हे एक प्रमुख कारण आहे. कारण शेणखत असेल, कंपोस्ट असेल किंवा पोल्ट्री खत असेल, या खतामध्ये गंधकाची मात्रा असते आणि हे घटक किंवा हे खतं न दिल्या गेल्यामुळं गंधकाची कमतरता आपल्याला आपल्या पिकामध्ये आढळून येते. त्याचबरोबर पीक काढल्यानंतर जसं की ऊस असेल किंवा गहू असेल, या पिकामध्ये काय करतो आपण, हे त्यांचे जे अवशेष आहे पिकांचे म्हणजे पाचट असेल किंवा गव्हाची कुट्टी असेल, कडबा असेल, हे आपण पूर्णपणे जाळून टाकतो. तर हे अवशेष जाळल्यामुळं काय होतं, जे काही सल्फर त्याच्यामध्ये आहे, हे सल्फरचा पूर्णपणे नायनाट होतो. नंतरची म्हणजे की सल्फर युक्त काही फंगिसाइड्स आहे. तर याचा पण वापर न केल्यामुळं आपल्याला आपल्या पिकामध्ये गंधकची कमतरता आढळून येते. किंवा कधी-कधी काय होतं, आपण प्रॉपर सल्फर न वापरल्यामुळं प्रॉपर म्हणजे काय सल्फरचे पण भरपूर सारे विविध प्रकारचे मार्केटमध्ये सल्फरयुक्त प्रॉडक्ट्स आहेत. परंतु योग्य प्रॉडक्ट न वापरल्यामुळं कधी-कधी काय होतं त्याचे लीचिंग लॉसेस पण होतात. जसं की आपण लिक्विड सल्फर वापरणं, पावडर सल्फर वापरणं.
हे जर सल्फर वापरले, पाऊस आला, तर हे सल्फर पाण्यामधून लीच आउट होतात. त्यामुळे पण आपण सल्फर देऊन पण गंधकाची कमतरता आपल्याला दिसून येते. तर याच्या पलीकडे जर बघितलं, काही आपण जे पिकं घेतो, या पिकाच्या काही हायब्रिड व्हरायटी असतात. जसं की टोमॅटो आहे किंवा कांद्याच्या पण काही हायब्रिड व्हरायटी आहेत. तर या जर व्हरायटी आपण लागवड केल्या, या पिकांना मुळातच गंधकाची किंवा इतर अन्नद्रव्यांची कमतरता ही जास्त असते. तर ही गरज जास्त असते. तर ही गरज परिपूर्ण होत नाही. त्यामुळं पण आपल्याला गंधकाची कमतरता ही आढळून येते. तर आपण आता पुढचं बघूया, की ही कमतरता ओळखायची कशी? समजा सल्फर आपल्या पिकामध्ये कमी असेल, तर तो कसा ओळखायचा? तर याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस काय होतं, काही शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होतं, की ही नत्राची कमतरता आहे, की सल्फरची कमतरता आहे? कारण दोन्ही कमतरता जवळपास सेम आहे. तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की नत्राची जर कमतरता असेल, नत्राच्या कमतरतेमुळं कुठल्याही पिकामध्ये जे खालचे पानं असतात, जे जुने पानं असतात, ते पानं पिवळे पडतात. आणि गंधकाच्या कमतरतेमुळं जे शेंड्याकडील पानं असतात, जे नवीन पानं असतात, कोवळी पानं असतात, ते पानं पिवळे पडतात. तर हाच एक मेजर डिफरन्स याच्यामध्ये आहे. यानुसार आपण ओळखू शकतो, की ही कमतरता एक्झॅक्ट कशाची आहे. आता याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक पिकामध्ये अ, आपल्याला सल्फरची कमतरता ही वेगळी आढळून येऊ शकते. जसं की भातामध्ये वेगळी येते, मक्यामध्ये वेगळी येते, कांद्यामध्ये वेगळी कमतरता आढळून येते, ऊसामध्ये पिवळेपणा पडतो किंवा सोयाबीनमध्ये शेंड्याकडची पानं पिवळी पडतात. टोमॅटोमध्ये किंवा मिरचीमध्ये सेम आपल्याला शेंड्याकडची कडची जी पानं आहेत, ती पानं पिवळी पडलेली दिसतात. कॉटनमध्ये पण आपल्याला शेंड्याकडची पानं पिवळी झालेली दिसतात. तर प्रत्येक पिकामध्ये एक सल्फरची जी कमतरता आहे, ही आपल्याला दिसते. परंतु ते बारकाईने जर बघितलं, आपल्याला हे समजू शकतं. आता ज्यावेळेस आपण सल्फर वापरतो, तर आपल्या सर्वांना हे माहीतच असेल, की सल्फर ज्यावेळेस आपण वापरतो, तर सल्फरचे प्रमुख 3 स्वरूप आहे किंवा त्याचे 3 फॉर्म्स आहे. एक आहे सल्फाइड स्वरूपातलं सल्फर, दुसरं आहे सल्फेट स्वरूपातलं आणि तिसरं आहे एलिमेंटल स्वरूपातलं. जे काही आपण सल्फरयुक्त उत्पादनं वापरतो, त्या उत्पादनामध्ये कुठल्या स्वरूपातलं सल्फर आहे, हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर पीक ज्यावेळेस सल्फर घेतं, ते सल्फेट या स्वरूपातलं सल्फर पीक हे घेतं. म्हणजेच पिकामध्ये जो अपटेक होतो, हे सल्फेट फॉर्ममधला अपटेक होतो. तर आपल्याला हे माहीत असायला हवं, की सल्फेट सल्फर आणि एलिमेंटल सल्फर याच्यामध्ये काय एक्झॅक्ट बदल आहे. तर सल्फेट सल्फर जो असतो, हा पाण्यामध्ये लगेच विरघळतो, पिकाला तात्काळ उपलब्ध होतो, पण याचा लीचिंग लॉसेस जास्त होतो. जसं की आपण बघू शकतो, की याच्यामध्ये काही पावडर स्वरूपातले सल्फर असतात, काही लिक्विड स्वरूपातले सल्फर असतात. तर हे सल्फर दिल्यानंतर हे पाण्यामध्ये त्वरित विरघळतात, त्वरित उपलब्ध होतात, परंतु लीचिंग लॉसेस याच्यामधनं जास्त होतात. त्या पलीकडे जर आपण एलिमेंटल सल्फर बघितलं, तर हे जे एलिमेंटल सल्फर आहे, हे पाण्यामध्ये एकदम फास्ट नाही विरघळत. हे स्लोली विरघळतं आणि हे विरघळल्यानंतर अ, त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात जमिनीमध्ये, त्या बॅक्टेरिया एलिमेंटल सल्फरचं सल्फेट सल्फरमध्ये कन्व्हर्जन करून पिकाला ते उपलब्ध करून देण्याचं काम करतं. तर हा याच्यामध्ये फायदा आहे आणि एलिमेंटल सल्फरमध्ये जे काही लिचिंग लॉसेस होतात, ते लॉसेस आणि स्लोली पिकाला गंधक मिळाल्यामुळं आणि जास्त दिवसापर्यंत गंधक मिळाल्यामुळं आपल्याला जमिनीचा पी-एच नियंत्रित आणता येतो आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्याला ही वाढवता येते. आता आपण प्रत्येक पिकामध्ये सल्फरची किती गरज आहे आपण ते बघूया. तर आपल्याला हे तर सर्वांना माहीतच आहे, की कुठल्याही पिकामध्ये सल्फरची जी गरज आहे, अगदी पीक लागवडीपासून तर पीक काढणीपर्यंत गंधकाची गरज असते. मग आपण जर याच्यामध्ये बघितलं, काही विशिष्ट पिकांना एक काही ठराविक मात्रेमध्ये गंधकाची गरज असते. जसं आपण उदाहरण घेऊया सोयाबीनचं. तर सोयाबीनला 6.3 किलो सल्फर 1 मेट्रिक टन उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जवळपास 6.5 किलो सल्फर लागतो. तसंच आपण भुईमुगामध्ये जर बघितलं, तर 9 किलो सल्फर आपल्याला 1 टन उत्पादन घेण्यासाठी लागतो. सेम आपण जर कांद्यामध्ये बघितलं, तर जवळपास 12 ते 15 किलो सल्फर आपल्याला 1 टन उत्पादन घेण्यासाठी लागतो. तीच मात्रा जर आपण ऊसामध्ये बघितली, तर ती मात्रा 15 ते 16 किलो अ, प्रति टन उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ती गंधकाची मात्रा लागते. तर आपल्याला गंधकाची मात्रा ही देण्यासाठी आपल्याला जे काही मार्केटमध्ये उत्पादन आहे, याचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. तो सल्फेट स्वरूपातला आहे, की तो एलिमेंटल स्वरूपातला आहे. त्याची लीचिंग लॉसेस किती होतात किंवा तो पिकाला उपलब्ध होतो की नाही, हे पण आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे.
तर कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीनं तर शेतकऱ्यांसाठी एक अतिशय चांगला नाविन्यपूर्ण जे उत्पादन म्हणतो आपण त्याला ग्रोमोर सल्फामॅक्स याची निर्मिती केलेली आहे. आणि हे जे सल्फामॅक्स आहे हे डेफिनेटली आपल्या शेतकरी बांधवांसाठी ज्या सल्फरविषयी ज्या समस्या आहेत, सल्फरचा अपटेक होत नाही, सल्फर कुठलं द्यायचं, कुठल्या फॉर्ममध्ये द्यायचं, एक नाविन्यपूर्ण उत्पादन म्हणजे त्यासाठी एक रामबाण उपाय ग्रोमोर सल्फामॅक्स. तर ग्रोमोर सल्फामॅक्स यामध्ये 90% एलिमेंटल गंधक असतं आणि 10% बेंटोनाइट असतो. प्लस याच्यामध्ये एफ-एस-आर टेक्नॉलॉजी आहे, जी फास्ट सल्फर रिलीज तंत्रज्ञानावर आधारित ही टेक्नॉलॉजी आहे. तर हे जे सल्फामॅक्स आहे, ग्रोमोर सल्फमॅक्स, तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे एफ-एस-आर टेक्नॉलॉजी आहे, फास्ट सल्फर रिलीज टेक्नॉलॉजी, जेणेकरून आपल्याला त्वरित आणि दीर्घकाळापर्यंत गंधकाचा पुरवठा करतं. त्याचबरोबर हे जे सल्फामॅक्स आहे, हे वापरण्यासाठी अत्यंत सोपे आहे. आपण इतर खतामध्ये मिक्स करून पण हे सल्फामॅक्स वापरू शकता. नंतरची गोष्ट याची अव्हेलेबिलिटी. म्हणजे तुम्ही बेसलमध्ये ॲप्लिकेशन केलं तर तुम्हाला 3 ते 4 महिन्यापर्यंत हे गंधकाचा पुरवठा हे वारंवार आपल्याला देत राहील. तर अशा प्रकारे आपल्याला गंधक हे काम करतं. याच्यामध्ये जी एफ-एस-आर टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी सगळ्यात महत्त्वाची आहे. याच्यामध्ये जे सल्फामॅक्स म्हणजे जे पेस्टिल्स आहे किंवा त्याला आपण गोळी म्हणू शकतो किंवा जी डाळ आहे, ही डाळ आपण सल्फर वापरल्यानंतर लगेच पाण्याच्या संपर्कात आली तर विरघळते आणि 10 ते 12 दिवसानंतर लगेच आपल्याला गंधकाचा पुरवठा आपल्या पिकाला चालू व्हायला सुरुवात होते. आणि अगदी आपण 90 ते 120 दिवसापर्यंत गंधकाचा पुरवठा करू शकतो. जेणेकरून आपल्याला पी-एच नियंत्रित करण्यासाठी फायदा होतो. जमिनीमध्ये जे काही सोडियमचं प्रमाण आहे किंवा जे चुनखडीचं प्रमाण आहे, याला पण आपल्याला मुक्त करण्यासाठी या गंधकाचा खूप चांगला फायदा होतो. आणि हे आपल्याला ॲक्टिव्ह रूट झोनमध्ये गेल्यानंतर जी काही पांढरी मुळाची वाढ होणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. तर आपण आता बघूया काही सल्फर फर्टिलायझर्स आहेत मार्केटमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय कंटेंट आहे ते पण आपण थोडक्यात त्याच्यावर नजर टाकूया. आपल्याला सर्वांना माहिती आहे की अमोनियम सल्फेट. तर अमोनियम सल्फेटमध्ये 24% सल्फर असतो. कॅल्शियम सल्फेटमध्ये साधारणतः एक 16% सल्फर असतो. आपण जर बघितलं सल्फ्युरिक ॲसिडमध्ये 32% सल्फर असतो. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 11% सल्फर असतो. परंतु बेंटोनाइट सल्फर म्हणजे त्याच्यामध्ये 90% सल्फर असतो. सपोज आपल्याला सल्फर हे पिकाला द्यायचं असेल, तर बेंटोनाइट सल्फर, सल्फामॅक्स जर वापरलं, आपल्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. आणि माती परीक्षणाच्या आधारे जर आपण सल्फरचं ॲप्लिकेशन केलं, त्याचा आपल्याला अजून जास्त हा फायदा होऊ शकतो. आता आपण थोडक्यात समजून घेऊया, ही एफ-एस-आर टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय आहे? आणि सल्फामॅक्स हे इतर सल्फरपेक्षा कसं वेगळं आहे? आणि आपल्याला याचा कसा फायदा होऊ शकतो? हे आपण थोडक्यात याच्यावर एक नजर टाकूया. तर आपण सर्व शेतकरी काय करतो, बरेचसे शेतकरी साधं सल्फर वापरतात, पावडर स्वरूपातलं सल्फर. तर आता हे जे पावडर स्वरूपातलं सल्फर असतं, याच्यामध्ये जर त्या एलिमेंटल सल्फरची जर पार्टिकल साइज बघितली किंवा ती कणांची जर साइज बघितली, ही साइज असते फक्त 20 ते 30 मायक्रॉन. अत्यंत कमी साइज. मग ज्यावेळेस आपण हे सल्फर वापरतो आणि पाणी देतो, तर हे काय होतं पाण्यामध्ये त्वरित विरघळतं. लगेच विरघळतं आणि विरघळल्यानंतर याची जी कमी मायक्रॉन साइज असल्यामुळं 20 ते 30 मायक्रॉन साइज असल्यामुळं हे लीच आउट होतं. हे जमिनीमध्ये वाहून जातं, पाण्यामध्ये वाहून जातं आणि आपण जर याचं बघितलं टाकल्यापासून एक साधारणतः 10 दिवसापासून तर 30 दिवसापर्यंतच याची उपलब्धता आपल्या पिकांमध्ये होते. खूप कमी कालावधीमध्ये याची उपलब्धता होते. आपण जास्त मात्रा देऊनही ते पिकाला परिपूर्ण मिळत नाही. लिचिंग लॉसेस जास्त होतात आणि त्यामुळं आपल्याला अ, याचा आपल्या उत्पन्नावर विपरीत परिणाम हा होऊ शकतो. जर आपण सल्फोमॅक्सची गोष्ट केली, सल्फोमॅक्समध्ये काय आहे, की एफ-एस-आर टेक्नॉलॉजी आहे. फास्ट सल्फर रिलीज तंत्रज्ञान वापरलेलं आहे. हे तंत्रज्ञान फक्त कोरोमंडल भारतातली एकमेव कंपनी आहे. हे तंत्रज्ञान हे आपल्या सल्फर प्रॉडक्टमध्ये, सल्फोमॅक्समध्ये वापरलेलं आहे. तर हे तंत्रज्ञान काय आहे, हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर या टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं आहे, की 40% सल्फरचे कण म्हणजे एलिमेंटल पार्टिकल्स 40% पार्टिकलची साइज बघितली आपण, ही 150 मायक्रॉनपेक्षा कमी आहे. पण याच्यामुळे काय फायदा होतो, ज्यावेळेस आपण हे सल्फर वापरतो जमिनीमध्ये, हे जे छोट्या साइजचे पार्टिकल्स आहे, हे लगेच पिकाला उपलब्ध होतात. आणि उर्वरित 60% जे पार्टिकल्स आहे, हे 150 ते 300 मायक्रॉन किंवा 300 हून अधिक मायक्रॉन पर्यंत याची साइज आहे. तर मग
ही जास्त साईज असल्यामुळे ह्या कणांची हे थोडे स्लोली पिकाला मिळतात. म्हणजेच काय, ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा आपल्याला असा होतो, एकदा तुम्ही सल्फोमॅक्स वापरलं, तर सुरुवातीपासून तर अगदी पीक काढणीपर्यंत आपल्याला सल्फरचा पुरवठा आपल्या पिकाला हा नेहमी होत असतो आणि त्यामुळं आपल्याला आपलं पीक हे तजेलदार दिसतं, त्याची वाढ चांगली दिसते, पिकामध्ये काळोखी चांगली दिसते आणि आपल्या विविध ज्या अवस्था आहे, फ्लॉवरिंग असेल, सेटिंग असेल, मॅच्युरिटी असेल, याच्यामध्ये आपल्याला गंधकाचा चांगला फायदा होतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये ॲज अ सॉइल कंडिशनर म्हणून काम करतं. जमिनीमध्ये पी-एच नियंत्रित करण्यासाठी आपल्याला याचा तर आपण सल्फोमॅक्स द्यायचं किती? तर सल्फोमॅक्स देण्याची जी मात्रा आहे, ही प्रत्येक पिकामध्ये वेगळी आहे. जसं की आपण कांदा म्हटलं तर सर्वसाधारण 25 किलो प्रति एकर आपल्याला कांद्यासाठी सल्फर द्यायचा आहे. कांद्यासाठी सल्फर आपण बेसल ॲप्लिकेशन करू शकतो किंवा टॉप ड्रेसिंग. कांदा लागवडीनंतर साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये आपण एकरी 25 किलो गंधक देऊ शकतो. कांद्यामध्ये पण खूप सुंदर रिझल्ट आहे. आपल्याला कांद्यामध्ये पातीची संख्या वाढवण्यासाठी फायदा होतो. अन्नद्रव्यांचा अपटेक चांगला वाढवण्यासाठी फायदा होतो. पंचीसी चांगली वाढवण्यासाठी फायदा होतो. सेम आपण इतर जर पिकं बघितली ऊस, तर ऊसामध्ये आपल्याला ही 2 वेळेस ॲप्लिकेशन करायचंय. एक बेसल डोसमध्ये करायचंय किंवा सुरुवातीचा जो टॉप ड्रेसिंग डोस होतो आपला 25 ते 30 दिवसामध्ये बाळ बांधणीच्या वेळेस, त्यावेळेस आपल्याला 25 किलो द्यायचंय आणि मोठ्या बांधणीच्या वेळेस आपल्याला 3.5 ते 4 महिन्यानंतर आपल्याला पुन्हा एक ऊसासाठी हा गंधक द्यायचा आहे. जेणेकरून ऊसाची वाढ चांगली होती, ऊसाला फुटवे चांगल्या पद्धती मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऊसामध्ये गोडी वाढवण्यासाठी आपल्याला गंधकाची खूप मोठी भूमिका आहे. आपण इतर जर पिकं बघितले, जसं भाजीपाला पिकं आहेत, टोमॅटो आहे, मिरची आहे किंवा वांगी या पिकांसाठी आपल्याला 20 ते 25 किलो गंधक बेड फिलिंगच्या वेळेस आपल्याला देणं हे गरजेचं आहे. आपण इतर पल्सेस पिकं बघितले म्हणजे सोयाबीन आहे, भुईमूग आहे किंवा हरभरा आहे. तर या पिकांसाठी समजा 10 ते 12 किलो गंधक आपल्याला देणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अ, मला एकच गोष्ट सांगायची, की सल्फोमॅक्सचा वापर करा, सल्फरचा वापर करा. माती परीक्षण करा. माती परीक्षणाच्या आधारे आपण सल्फर जर आपल्या पिकासाठी दिला, तर निश्चित फायदा होईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील, निश्चितपणे तुम्ही चॅट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारा. धन्यवाद.